ही आहेत लसणाची पाने किंवा चोप. तसा लसणाच्या पानांचे आहाते ही गोड बनवतात आणि कांद्याच्या चोपेची तिखट बनवतात. पण आपल्याला इथे लसणाच्या पानांचे आहाते ही बनवताना मी इथे 2-3 मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. मिरच्या आणि साखरसुद्धा घालणार आहे त्याच्यामुळे यांची चव गोड आणि तिखट वाटणार आहे आणि चवीलासुद्धा खूप सुंदर वाटतात. त्याच्यामुळे मी इथे दोन्हीसुद्धा घालणार आहे. मी इथे 2-3 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. आता आपण याला मिक्सरवर लावून घेऊया. आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि इथे आपण साखर घालूया. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण आपल्याला हिरवटसर रंगामध्येच पाहिजे. तर खूप जास्त तांदळाचं पीठ घालू नये. तर आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण याचे बनवू आता आहाते. तर आपण इथे या तव्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. इथे हा मिश्रण टाकलेलं आहे आणि आता याच्यानंतर वरतून आपण असं झाकून आपण इथे छान पुन्हा एकदा तेल टाकून घेऊ. तर आपले हे छान शिजलेलं आहे. आपण याला एकदा पलटून घेऊ. तर आपले गरमागरम आहाते तयार झालेले आहे. आपण याला काढून घेऊ. हे आपले आहाते तयार झालेलं आहे. आपण याला आता काढून घेऊ. अशा प्रकारे याच्यामध्ये 2-3 मिरच्या जर ॲड केल्या तर ते चिकटत नाही. नाहीतर नुसते गोडाचं बनवतं म्हटलं तर ते चिकटतात.